आणि आता एक नजर टाकणार आहोत 10च्या 25 मोठ्या बातम्यांवर। किरण सामंतांचं सोशल मीडिया स्टेटस पुन्हा चर्चेत। मिठाचा खडा पडला तर विधानसभेला कोणाचा ऐकणार नाही, अजित पवारांच्या भाषणाची क्लिप किरण सामंतांकडून पोस्ट। सोशल मीडिया स्टेटस नंतर किरण सामंत यांना तातडीने मुंबईला बोलावलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावल्याची सूत्रांची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी किरण सामंत इच्छुक। सांगलीच्या जागेबाबत मवियातील सर्व नेत्यांनी गांभीर्याने विचार करावा। सांगलीतील जनतेच्या भावना समजून घ्याव्यात। पत्रकार परिषद घेत विश्वजित कदमांचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच आवाहन। शरद पवार गटात उद्या मोठा नेता प्रवेश करणार। पश्चिम महाराष्ट्रातील मोठा नेता असल्याची माहिती। पक्षप्रवेशानंतर शरद पवार पत्रकार परिषद घेणार। नांदेडमध्ये उद्या अमित शहांची सभा। सभेची जोरदार तयारी सुरू। महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारासाठी शहा उद्या नांदेडमध्ये। इलेक्शन ड्युटीवरती न येणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणार। केंद्रीय निवडणूक आयोगाची मुंबई हायकोर्टात भूमिका। ट्रेनिंग कॅम्पवरती न येणाऱ्यांनी कारवाईसाठी तयार राहावं, आयोगानं ठणकावलं। काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच। जात पडताळणी प्रकरणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। भाजप आमदार श्रीकांत भारती यांविरोधात मराठा संघटना आक्रमक। आमदारांनी स्वतःच्या पुत्राचं नाव शंभू ठेवल्यानं नवा वाद। श्रीकांत भारती यांनी माफी मागण्याची मराठा संघटनांची मागणी। आमदार आशिष जयस्वाल यांच्या गाडीचा अपघात। नागपूर जिल्ह्यातल्या कन्हान परिसरात अपघाताची घटना। यात स्वीय सहाय्यक आणि 2 जण जखमी। अपघातावेळी आशिष जयस्वाल गाडीमध्ये नव्हते। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी 15 एप्रिलपर्यंत तहकूब। पुढील सुनावणी 15 एप्रिलला होणार। आरक्षणाची 15% मर्यादा ओलांडून दिलेलं आरक्षण चुकीचं असल्याचा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद। सोलापुरातील टेंभुर्णीमध्ये चंद्रकांत पाटलांच्या भाषणादरम्यान गोंधळ। चंद्रकांत पाटलांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलकांची घोषणाबाजी तर प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न। नाशकातल्या 15 बाजार समित्यांमध्ये 11 दिवसांपासून कांदा लिलाव बंद। विविध मागण्या व्यापाऱ्यांनी मान्य न केल्यामुळे हमालांचा संप। बंदमुळे सुमारे 1 लाख क्विंटल कांद्याच्या खरेदी विक्रीवरती परिणाम। कोल्हापूरच्या गादीवरती आले तसेच लोकसभेत जाण्याचा राजहट्ट। सगळे राजहट्ट पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरची जनता राहिली नाही। संजय मंडलिक यांची शाहू महाराज छत्रपतींवर टीका। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपला मिळाल्यास शिंदे गट काम करणार नाही। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरनं राजन साळवींची महायुतीवर टीका। राणे उमेदवार असतील तर विनायक राऊतांचा विजय निश्चित। भाजपला मदत व्हावी म्हणून जलील काम करत आहे। जलील यांच्या सांगण्यावरनं सोलापुरात काँग्रेस उमेदवाराला ब्लॅकमेल केलं जात आहे। एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांकडून इम्तियाज जलील यांच्यावरती आरोप। एकनाथ खडसे यांना राज्यपालपदी नियुक्त करू नये। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचं राष्ट्रपती मुर्मूंना पत्र। खडसेंविरुद्ध प्रलंबित असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची माहिती दिली। राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्राबाबत दमानी यांची माहिती। धाराशिव जिल्ह्यातल्या बार्शीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे स्थानिक नेते भाऊसाहेब आंधळकर वंचित आघाडीला साथ देणार। धाराशिवची जागा शिवसेनेला सोडून घड्याळाला दिल्यानं भाऊसाहेब आंधळकर नाराज। भाऊसाहेब आंधळकरांनी प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट। धुळ्याच्या अक्कलपाडा धरणामधनं पांझरा नदीत 500 क्युसेक पाण्याचं पहिलं आवर्तन। नदीकाठच्या 100 गावांना पाण्याचा फायदा होणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचं आंदोलन। दिल्ली भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का। आमदार राजकुमार आनंद यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। भ्रष्टाचाराबाबत पक्षाचं धोरण मान्य नाही, राजकुमार आनंद यांचा आरोप। अमित शहा 17 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। सूत्रांची माहिती। गांधीनगरमध्ये भाजप शक्ती प्रदर्शन करणार। 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सभांचा विक्रम करणार। पंतप्रधान मोदींच्या सभेची मागणी जास्त। 2014 आणि 2019च्या तुलनेत 2024 मध्ये जास्त सभा होणार। उन्हाळी सुट्टीच्या हंगामात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना आता देशांतर्गत विमान प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार। इंधनाची दरवाढ, प्रवासाची वाढलेली मागणी यामुळे विमान तिकिटांचे दर 20 ते 25% वाढले। राज्यासह देशात क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा। स्थानिक पातळीवर औषध खरेदी करण्याच्या सूचना। पुरवठा सुरळीत होण्यासाठी 3 महिने लागणार। पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरण घाटाची वाहतूक 30 मे पर्यंत बंद। रस्त्याच्या कामामुळे वाहतूक बंद ठेवण्याचा
जिल्हा प्रशासनाचा निर्णय.